नमस्कार. सकाळ प्रकाशन आणि शुभम साहित्य या दोघांच्याही तर्फे तुम्हा सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते. सेल्फी का कधी कुठे या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात ह्याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. सर्वप्रथम मी मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. अभय कानविंदे सर, समीर आठले सर आणि अर्थात अरविंद जगताप सर या तिघांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. नुकतंच सेल्फी हे अरविंद जगताप लिखित पुस्तक काल ठाणे इथे या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मकरंद अनासपुरे आणि निलेश साबळे या दोघांच्याही हस्ते हे पुस्तक काल प्रकाशित झालं. आज पुणेकरांसाठी खास प्रातिनिधिक स्वरूपात पुन्हा एकदा या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानिमित्ताने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने गप्पा असा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम शुभम साहित्यातर्फे मी तिन्ही मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती करण उंबासे सरांना करते. समीर आठले सर यांचं सर्वप्रथम त्यांनी स्वागत करावं. त्यांची मी थोडक्यात माहिती सांगते, परिचय करून देते. माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच मराठी सोशल मीडिया संमेलनाचे ते संस्थापक आहेत आणि आजचे ते अर्थात मुलाखतकार आहेत. साहित्यप्रेमी माणसाला पुस्तक भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहे. ह्यानंतर अभय कानविंदे सर ह्यांचंही स्वागत करण्याची विनंती मी करण उंबासे सरांना करते. अभय सर हे इंटिरियर डिझायनर आहेत, त्याचबरोबर स्ट्रीट स्टोरी टेलिंग फोटोग्राफर आहेत. म्हणजे काय हे त्यांच्या वॉलवर गेल्यावर आपल्या लक्षात येईल. त्यांची वॉल जर आपण बघितली तर त्यांचं नक्की काय प्रोफेशन आहे हे आपल्याला समजू शकेल. आणि अर्थात ज्या नावासाठी इतकी मोठी गर्दी इथे जमलेली आहे ते अरविंद जगताप सर ह्यांचं स्वागत करण्याची विनंती मी करण उंबासे सरांना करते. अरविंद सर हे कवी आहेत, लेखक आहेत, कथाकार आहेत, पटकथाकार आहेत. विनोदी साहित्य असो, मार्मिक लेखन असो किंवा सामाजिक विषयावरचं काही लेखन असो, ह्या सगळ्याच विषयांमध्ये खूप विपुल असं लिखाण त्यांनी केलेलं आहे. चला हवा येऊ द्या ह्या रिॲलिटी शोमुळे खरं तर महाराष्ट्राच्या घराघरात ते पोहोचले. त्यांनी लिहिलेली पत्र प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये वेळोवेळी पाणी आणून त्या पत्रांची खूप काय म्हणू कीर्ती जवळपास महाराष्ट्रभर पसरलेली आहे. तर असे लेखक सकाळ प्रकाशनाला लाभले याचा अर्थात आम्हाला आनंद आहे. काल जरी पुस्तकाचं प्रकाशन झालेलं असलं तरी प्रातिनिधिक स्वरूपात आपण पुन्हा एकदा पुस्तकाचं प्रकाशन इथे करूया. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करते. तसंच करण उंबासे आणि कुणाल उंबासे ह्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपण पुस्तकाचं पुन्हा एकदा औपचारिक पद्धतीने प्रकाशन करूया. हो, अभिनेते धनंजय सरदेशपांडे सर सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत. मी सरांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्या वाजवूया आपण एकदा. सकाळ प्रकाशनाचे रामगीर सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सरांना स्टेजवर यायला आवडत नाही, त्यांना मागून काम करायला आवडतं. पण तरीसुद्धा आज ह्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पुस्तकात त्यांचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण हे पुस्तक त्यांच्यामुळे आज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सकाळ प्रकाशन गेली अनेक वर्ष पुस्तक प्रकाशनाच्या ह्या व्यवसायामध्ये आहे. व्यवसाय म्हणून कधीच ह्याच्याकडे सकाळ प्रकाशनाने बघितलं नाही. मला वाटतं की टॅगलाईनच आहे की
जगणं समृद्ध करणारी पुस्तक परंपरा, त्यामुळे जगणं समृद्ध करत करत अनेक पुस्तकांची निर्मिती सकाळ प्रकाशनाने केलेली आहे. 900हून अधिक पुस्तकं आज सकाळ प्रकाशनाची प्रकाशित झालेली आहेत. ह्यामध्ये सेल्फ हेल्प बुक असोत, चरित्रपर पुस्तकं असोत, शेतीविषयक असोत, आरोग्यविषयक असोत, अध्यात्मविषयक असोत, विज्ञान किंवा तत्त्वज्ञान विषयक असोत, अशी अनेक पुस्तकं सकाळ प्रकाशनाची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर आज शुभम साहित्य ह्या सकाळ प्रकाशन आणि शुभम साहित्य या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होतो आहे. तर शुभम साहित्याविषयी सुद्धा मी थोडक्यात इथे माहिती सांगते. 2000 सालापासून शुभम साहित्य हे प्रदर्शन आणि विक्री ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आजवर 600पेक्षा अधिक पुस्तकं आणि ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. राजेंद्र ओंबासे यांनी 2000 साली शुभम साहित्याची स्थापना केली आणि त्यानंतर आज त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे कुणाल ओंबासे आणि करण ओंबासे हे पुढची कारकीर्द सांभाळत आहेत. शुभम साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रकारचे लेखक आणि वाचक भेटीचे कार्यक्रम असोत, मुलाखतीचे कार्यक्रम असोत, ते सातत्याने आयोजित करत असतात. सध्या त्यांचं एक प्रदर्शन चालू आहे जे 10 एप्रिल 2024पर्यंत आचार्यात्रे सभागृहामध्ये म्हणजे बाजीराव रोडच्या इथे चालू असणार आहे. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. सगळ्या पुस्तकांवर तिथे 30% सवलत आहे, त्यामुळे वाचकांनी भरघोस गर्दी करून तिथून पुस्तकं विकत घ्यावीत अशी मी सगळ्यांना विनंती करते. यानंतर आपण आपला मुख्य कार्यक्रम अर्थात चालू करणार आहोतच. तत्पूर्वी तुम्ही जर बाहेर स्टॉल बघितलात तर अरविंद जगताप सरांची 3 पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत. जाताना नक्की ती पुस्तकं घेऊन जा. पत्रास कारण की, गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि अर्थात सेल्फी. सेल्फी हे पुस्तक जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की समाज म्हणून आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा किती लख्ख पद्धतीने आपल्याला आपल्यातले काही दोष आढळतात आणि मग एक जो निरीक्षक असतो, लेखकामध्ये दडलेला जो एक निरीक्षक असतो, तो कशा पद्धतीनं ते सगळं टिपत जातो आणि आपल्या रोजच्या जगण्यातलेच अनुभव त्याच्या दृष्टीने कसे आपल्यापुढे मांडतो ह्याची अर्थात झलक आपल्याला पुढच्या गप्पांमधून मिळणारच आहे. तत्पूर्वी ह्या पुस्तकामधलं काही निवडक मजकुरांचं वाचन आपल्या इथे होणार आहे. प्राची रेगे ह्या काही निवडक भाग आपल्यासमोर वाचून दाखवतील आणि तो वाचून दाखवल्यानंतर मग गप्पांना आपण सुरुवात करूया. मी प्राची रेगे यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या निवडक भागांचं वाचन करावं. नमस्कार सगळ्यांना. निवडक भाग म्हणजे नेमकं काय वाचायचं ह्यावर आमचं गेले 2-3 दिवस बरीच चर्चा चालली आणि त्या चर्चेत होता करता आम्ही जवळपास सगळं पुस्तक वाचून काढलं आहे. पण त्यातला म्हणजे फार आवडलेला किंवा न आवडलेला अशा अर्थाने विचार न करता सेल्फी हे जे नाव आहे पुस्तकाचं त्याला कसा जोडला जाऊ शकतो आणि आज अभय आपल्यासोबत आहे तर ह्यांच्या ज्या काही गप्पा रंगणार आहेत त्या गप्पांना तो भाग कसा जोडला जाऊ शकतो ह्या दृष्टीने एक ह्यातला भाग मी वाचणार आहे. तर या लेखाचं नाव आहे फिल्टर. मोबाईल कॅमेरामधलं फिल्टर ही एक अतिशय फसवी गोष्ट आहे. आपण आहोत तसे दिसू नये म्हणून हे फिल्टर असतात. साधी सरळ माणसं पांढरी फटक दिसू लागतात. ते काही गोरे पण नाही, काळे स्पॉट आपोआप काढणारं फिल्टर. चेहऱ्यावरचा तीळ पण नको का? आणि हे असं खोटं खोटं सुंदर का दिसायचं? आणि मुळात ते सौंदर्य आहे का? आपण जसे आहोत तसे दिसू नये असं वाटणं किती विचित्र आहे ना. हे आपल्या नकळत आपल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण आहे ह्याची आपल्याला जाणीवही होत नाही. गोरेपणा आपल्यावर लादला जातो. फिल्टर आपल्या फोटोला बदलू लागतात. मुलं मुली मात्र तजेलदार नाही, प्लास्टिकसारखी दिसू लागतात, मेणाची पॉलिश केलेल्या सफरचंदासारखी. सगळ्यांनी एकसारखं दिसण्याची स्पर्धा निर्माण केली गेली आहे. पोळ्याच्या मातीच्या बैलासारखे आपण साचेबद्ध होत जातो. जाहिरातीतल्या नटीसारखं होऊ पाहणाऱ्या मुली, खेळाडू किंवा अभिनेत्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करणारे मुलं. खेळाडू आपल्या व्यायामाबद्दल किंवा खेळातल्या सरावाबद्दल बोलताना दिसत नाहीत. तेंडुलकर, कोहली मैदानावर टिकण्यासाठी काहीच बोलत नाहीत. ते फक्त
वस्तू विकण्यासाठी बोलत असतात. त्यांना वाटतं ते स्वतःचा चेहरा विकतायत, पण ते चाहत्यांच्या प्रेमाला विकत असतात. शाहरुख, अक्षय कुमार गुटखासुद्धा विकू लागतात, रमी खेळायला सांगतात सेलिब्रिटी. यापेक्षा वाईट गोष्ट काय असेल? पण हे सगळं या लोकांकडून घडवून घेतलं जातं आणि हेच फिल्टर आहे. एकदा सेलिब्रिटीच्या फिल्टरमधून गोष्ट पाहिली की ती आपल्यावर परिणाम करते. तिची खरी योग्यता आपण विसरतो. मुलांना आपल्या आईच्या हातचं खाणं आवडत नाही, ते तोंडावर आईने वाढलेलं ताट नाकारतात. बाजारातल्या पिझ्झा बर्गरसारख्या गोष्टी मागू लागतात. मग काही वर्षांनी आईबापसुद्धा तक्रार करणं सोडून देतात. मॅगी घरचा ताबा घेते. पूर्वी आजी आजोबा फिल्टर होते, त्यांच्याकडून विरोध व्हायचा. साधा पाव खायला विरोध करायचे घरातले मोठे लोक. पण आता आजी आजोबा घरातच राहिले नाहीत तर विरोध कुठून राहणार? नको त्या गोष्टींचा घरातला वावर फ्रीजने वाढवला. ब्रेड, बटर, जॅम फ्रीजचा आवश्यक भाग झाले. त्यात गेली कितीतरी वर्ष सडपातळ दिसण्याचा आजार वाढला आहे, साईज 0. हे वेड आज शेकडो कोटी रुपयांचं मार्केट झालं आहे. जेवण सोडून सप्लिमेंट घेतात लोक. खरं तर जगात कुठल्याही प्रदेशात आपल्या आसपास उगवणारी धान्य, भाज्या हा आहार होता, उत्तम आहार होता. पण आता परदेशातल्या भाज्या हव्या असतात. रंगीबेरंगी शिमला मिरची, चीनमध्ये कृत्रिम वाढ होणारी फळं, वनस्पती. पुढच्या पिढ्या मनी प्लांट आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं म्हणतील. फेंगशुईच्या नावानं चीननं किती गोष्टींचं मार्केट तयार केलं. आपल्याही नकळत किती सहज झालं आहे. एका देशानं आपल्याला मूर्खात काढलं. वास्तूसाठीच्या बांबूपासून ते शोभेच्या वनस्पतीपर्यंत सगळं चीन निर्यात करतो. आपण तुळस पवित्र असते असं म्हणत या चायनीज वनस्पती खिडकीत, टेबलवर, भिंतीवर लावत सुटतो. चीन कधी आपल्या घरात घुसलाय ते समजलंही नाही आपल्याला. फिल्टर, सेल्फी. थँक्यू. मला वाटतं आपण बघितलं ते काळजीचा सूर या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो की लेखकाला समाजात घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींविषयी भयंकर काळजी, आणि ती काळजी त्याला कदाचित सेल्फी काढल्यानंतर त्या काळजीची जाणीव झाली असावी. तो जेव्हा समाजात आपण कुठे आहोत, माणूस म्हणून आपण कुठे उभे आहोत, असं जेव्हा आपणच आपला फोटो काढतो तेव्हा जसं ब्लर मागे पुस्तकाचं त्याच्यात असं म्हटलं आहे की आपणच आपल्याला ओंगळवाणे दिसायला लागतो का, आपल्यातल्याच कितीतरी नकारात्मक गोष्टी आपल्या समोर येतात का. मी आज दुपारीच दीपाली मॅमशी बोलत होते या पुस्तकासंदर्भात, तर त्यांनी एक फार छान सांगितलं पुस्तकाविषयी की आपल्याकडे कॅमेरा असतो आणि आपण फिरायला निघालेलो असतो आणि आपल्याला काय काय दिसत असतं. बाबा झाड दिसतं आहे, आपण फोटो काढतो. आपल्याला अजून एखादं छान घर दिसतं आहे, आपण फोटो काढतो. आपण एखादं छान पोस्टर लागलेलं असतं, आपल्याला आवडतं, आपण त्याचा फोटो काढतो. तर हे पुस्तक म्हणजे असं आहे, खूप गोष्टी क्लिक केल्या आहेत लेखकांनी या पुस्तकामध्ये, आणि त्या सगळ्या क्लिकनंतर त्याला जे काही जाणवलेलं आहे, जो काही त्याच्या आतून सूर आलेला आहे, त्या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे पुस्तक आहे. पुस्तक तुम्ही बघितलं तर खूप वेगवेगळे जॉनर ह्याच्यामध्ये एकत्र आहेत. म्हणजे कविता आहेत, लेख आहेत, संवादात्मक काही भाग आहे. तर हे सगळं कसं तयार झालं, ही सगळी निर्मिती प्रक्रिया कशी होती, ह्या सगळ्याबाबतच आता आपण गप्पांना लगेचच सुरुवात करूया. मी पुढची सगळी सूत्रं समीर सरांच्या हाती सोपवते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. हे चालू आहे माईक? नाही, मला कळत नाही. या कार्यक्रमात ॲक्च्युली मला का बोलवलं आहे मला माहीत नाही आहे, पण जगताप साहेबांचं वेगळंच असतं सगळं. म्हणजे ते म्हणले ते असं नुसत्या गप्पा मारायच्या, तर तू ये. आणि मला त्यामुळं थोडी तयारी करायला लागेल असं होतं, कारण एवढ्या लोकांसमोर बोलायचं, काहीतरी रेलेव्हंट बोलायला लागेल असं होतं. पण ती तयारी म्हणजे काय करायचं मला माहीत नाही. लकीली मी पुस्तक वाचलेलं आहे हे, आणि हे पुस्तक ॲक्च्युली माझ्यामुळं आलेलं आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी. त्यांचं डेअरिंग होत नव्हतं हे पुस्तक छापायचं. त्यांनी मला पाठवलं, मला म्हणले जरा हे वाच तू आणि कसं वाटतंय बघ. मग मी वाचलं, म्हणलं बरं आहे काय, म्हणजे असं काय.
मग त्यांनी ते छापायला दिलं. म्हणजे फार कमी लेखक एवढे मोठ्या मनाचे असतात. नाही खरंच म्हणजे, आणि एवढं वेगळ्या प्रकारे पुस्तकाच्या प्रकाशनाचा नाही कार्यक्रम, पण म्हणजे पुस्तकाच्या प्रमोशनचा कार्यक्रम असा वेगळ्या प्रकारे करावा असं मनात येणं हे पण मोठेपणाचंच लक्षण आहे. मराठीला मोठ्या मनाच्या लेखकांची गरज आहे. आता यातली फिलॉसॉफीचा भाग असा आहे की पुस्तकाचं नाव सेल्फी आहे आणि पुस्तक इंट्रोस्पेक्शन करायला भाग पाडतं. आणि सेल्फी हा आपण आत्ता एकदम वेगळ्या पद्धतीनं वापरतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण सेल्फी हा सगळ्यात सहज अशी गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि आत्मपरीक्षण ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. तर आता अभयसारखा माणूस जे फोटो काढतो ते ॲक्च्युली ते पण सेल्फीजच असतात. म्हणजे ते समाजाच्या सेल्फी असतात. त्यातनं आपण काढायचा तो अर्थ काढू शकतो आपण, आणि त्यातनं आपल्याला बरेचदा कुठले तरी इमोशन्स आपल्या रिलेट होतात आणि आपण त्याच्यावरून काहीतरी विचार करायला लागतो. म्हणून अभयचं इथं असणं महत्त्वाचं आहे. तर आपण आता बोलूया त्याच्यावरती. माझ्या मते किती वेळ एकटा बोलणार. सो अभय, तू जे फोटो काढतोस, अभयला फॉलो करणारे किती जण आहेत इथं? काय म्हणजे आहेत 8-10 जण आहेत. हां, आणि तू जे फोटो काढतोस तर ते बऱ्याचदा आम्ही असं म्हणलं तसं की आपण काहीतरी इमोशन त्याच्यात टच होती. तर असं ठरवून काढता येतं का? काय काय होतं म्हणजे ते थोडंसं त्याबद्दल सांग. म्हणजे मी जे फोटो काढतो येतोय आवाज? हां, आता म्हणजे ठरवून तर मी खरंच काही फोटो काढत नाही. आणि जे येता जाता मला, मी इंटिरियर डिझायनर आहे. म्हणजे सांगायची पहिली गोष्ट म्हणजे 2003 साली मी पुण्यात आलो आणि 2008पर्यंत मी नोकरी केली. आणि 2008 वाजता मी 2008 साली मला बोलायची सवय नसल्यामुळे आय एम सॉरी, मला काय बोलायचं बऱ्याच वेळेला कळत नाही. फोटोग्राफरनी बोलू नये असं मला मनापासून वाटत होतं, पण तरी मी बोलायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे मी कधी कधी इकडे जाईन तिकडे जाईन, समजून घ्या. तर 2008 साली मी एक कॅमेरा घेतला, पण फोटो नाही काढले मी त्यावेळेला आणि जमलं नाही मला. आणि 2013-14 साली माझ्याकडे एक मोबाईल असलेला कॅमेरा आला आणि त्याच्यानंतर मी रस्त्यावरती येता जाता फोटो काढायला लागलो. आणि मी त्यावेळेला फ्रीलान्सिंग इंटिरियर डिझायनिंग करायला सुरू केली होती 2008-9 साली. आणि माझे काही मित्र फोटोग्राफर आहेत, त्यांचे मी फोटो बघत होतो. 2009 साली मी सुरू केलं फ्रीलान्सिंग, पण 2014 सालीपर्यंत मी माझ्या एक मित्रांचे फोटोज बघत होतो आणि मला ते खूप आवडत होते. आणि मला थोडासा लोकांच्यामधला विरोधाभास दिसायला लागला. लोकांच्यामधला म्हणण्यापेक्षा स्वतःमधला पण. तर ते कसं, इंटिरियर डिझायनर असल्यामुळे माझे जे कोणी क्लायंट आहेत ते बरेचसे उच्च मध्यमवर्गीय आहेत, श्रीमंत आहेत आणि अतिश्रीमंत आहेत. सो ज्यावेळेला मी क्लायंटकडे जातो, त्यांच्याबरोबर मीटिंग करतो, इंटिरियर्सचे प्लॅन दाखवतो, त्यांच्याबरोबर काय करायचं काय नाही करायचं, रंगसंगती ह्या ज्या गोष्टी बघतो आणि त्यांच्याशी बोलतो आणि त्यांच्या ज्या काही आवडीनिवडी असतात त्या ज्यावेळेला त्यांच्याकडनं ऐकतो. आणि मी ज्यावेळेला ते करून ज्यावेळेला रस्त्यावरती येतो, हार्डली एक 5 मिनटाचं जे काही अंतर असतं ते कापून ज्यावेळेला रस्त्यावरती येतो, त्यावेळेला मी रिक्षामध्ये बसतो किंवा चालत जातो, त्यावेळेला मला जे काही दिसतं आणि माझे जे काही क्लायंट आहेत ह्याच्यामधला विरोधाभासमध्ये मी कुठं आहे हे मला बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि अजूनही तसं बघायला गेलं तर कळलेलं नाही आहे. मग ते रस्त्यावरती सायकल चालवणाऱ्या बाया असू देत किंवा नऊवारी साड्या नेसलेल्या बाया असू देत किंवा
बाप आणि मुलगी असू देत किंवा शाळेला सोडायला जाणाऱ्या सकाळच्या गडबडीतल्या बाया असू देत, अशांचे मी की हजारो फोटो काढलेले आहेत. मग ते पोस्ट वुमन असू देत, पोस्टमन असू देत, रस्त्यावरती पारधी मुलं असू देत, नदी बघणारी माणसं असू देत. नदी म्हणजे आपण ॲक्च्युली ती मुळामुठेला आपण नाला म्हणतो, पण ती आहे नदी खरं तर. पण ती बघणारी अशी होती, पण ती बघणारी असंख्य लोक शिवाजी पुलावरती आणि ह्याच्यावरती आहेत, लकडी पुलावरती आणि इवन सगळ्या ब्रिजवरती पुण्याच्या. आणि ती बघणारी माणसं मला खूप आवडतात. आणि बघणारी माणसं म्हणजे काय, तर हे जे तुम्ही जे बसलाय आणि तुम्ही जे बघताय, ही लोकं खरं तर मला खूप आवडतात. आणि ही लोकं मला अजिबात आवडत नाहीत मनापासून, म्हणजे आणि अजूनही कधीच आवडत नाहीत. कारण की इकडं बसणाऱ्यांना बोलताना एक वेगळी गोष्ट असते, पण इकडं बघणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जे काही असतं ते ह्या लोकांना किंवा मला काहीच नाही आहे त्याच्या बाबतीत. आणि इकडं बऱ्यापैकी कौतुक आहे, थोडासा राग आहे. आणि आमच्याकडे मला असं वाटतं की मी आत्ता एका अँगलमध्येच बघतो आहे, जे इकडं जे इकडं 2014 पासून फोटोचं वेळ का वाढलं म्हणजे त्याच बोलते. नाही, 2014 नंतर असं म्हणायचं आहे तर मला माझ्या आजूबाजूला किंवा इव्हन राजकारण जरी बघितलं तर त्याच्यानंतर प्रत्येक जणाला आपल्याला काही ना काहीतरी बोलायचं असतं आणि तेही पोटतिडकीने बोलायचं असतं. मग त्याच्या पाठीमागचा पुढचा कुणाला काही विचार असतो किंवा नसतो. असतो विचार, पण तो बरोबर असतो की नाही चुकीचा मला माहीत नाही. मी जो विचार करतो तोही बरोबर आहे की नाही तेही माहीत नाही. पण ह्या सगळ्यांच्या मधून मला काहीतरी चांगलं दिसावं असं मला वाटतं. आणि मी ते ज्या वेळेला फोटो प्रोसेस करून ज्या वेळेला मी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती टाकतो आणि त्यावेळेस ते जेव्हा लोकांना आवडतात त्यावेळेला मला खूप छान वाटतं. आणि ती प्रत्येक फ्रेम असते. पण सेल्फी जे लोक काढतात, म्हणजे मुळात लोक फोटो कमी सेल्फी जास्त काढतात. मुळात लोक सेल्फीच जास्त काढतात, फोटो कमी काढतात. तर ती सगळ्यात सेल्फी काढताना होणाऱ्या चुका काय आहेत? म्हणजे मला आयुष्यात सेल्फी काढता आली नाही, काढायची हिंमत झाली नाही. कारण आपण तो चेहरा दिसतो ना आपला लगेच, तर ते असं आपलं व्यक्तिमत्व असं तर नकोच वाटलं कधी सेल्फी काढणं. मी डायरेक्ट हीच सेल्फी काढली. तुम्ही फार विचार करता. आणि तर त्या चुका काय होतात? म्हणजे मला नेहमी सेल्फी काढताना मी बघतो लोकांना, तेव्हा ते मुली असे ते काहीतरी असं काहीतरी ओठ करतात, पाऊट करतात. त्या का करतात मला अजून एक मुलं पण करतात. हो, मुलं पण करतात. त्या मुलांना बघायचंही नाही मला. तर ही काय काय दोष असतात? म्हणजे सेल्फी काढताना मला कसं उभं राहायचं पासून सगळे प्रश्न असतात. फोटोग्राफर म्हणजे काय तुला वाटले असे दोष, किंवा काय करू नये सेल्फी काढताना? नाही, मला असं वाटतं ते त्यांना आपण जे काही म्हणजे मला असं वाटतं की त्यांना दाखवायचं आहे काहीतरी जे स्वतःमध्ये नाही आहे ते दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सेल्फीच्या कारण आणि बरेचसे सगळेच मोबाईल आजकाल, म्हणजे इवन मी जे पण फोटो काढतो ते बरेचसे फोटो हे गुगल असू दे किंवा आयफोन असू दे, हे आजकालचे सगळे फोटो हे AIमधनं थोडेसे प्रोसेस्ड होतात सेल्फ. त्याच्यामध्ये तो एक फिनिश्ड येतो गोष्ट. मग ते आपल्याला ह्याच्यामध्ये जाऊन प्रोसेसिंग करताना त्याला थोडंसं अनफिनिश टच द्यायला लागतो, जे 2008-9 साली नव्हतं तेवढं. त्याच्यामुळे सेल्फी पण हा आपल्या बऱ्यापैकी खूप फिनिश्ड येतो. म्हणजे आता जर तुम्ही बरेचसे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती AIचे पिक्चर्स बघितले असेल, म्हणजे नरेंद्र मोदींचा AIचा पिक्चर आलेला असतो, मग तो हीमॅन झालेला असतात नरेंद्र मोदी किंवा कृष्ण झालेले असतात, ते सगळे AI. ते बघितलं की एक फिनिश्ड येतो त्याच्यामध्ये, फिनिश्डपणा, आणि त्याच्यामध्ये खोटेपणा आहे तो कळतो. सुरुवातीला नवीन काहीतरी वेगळं दिसलं म्हणून तो छान वाटलं लोकांना. तो फिनिश्ड म्हणजे काय आहे की जे आपण नाही आहोत ते दाखवायचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये रमणारे आपण सगळेजण आहोत खरं तर. पण ते रमणारे आहोत, ते रमणं कितपत बरोबर आहे आणि कितपत चुकीचं आहे हाच खरं तर प्रश्न आहे. म्हणजे फोटो काढताना सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला नेहमी अशी वाटते की सेल्फी असो, कुठलाही फोटो असो, किती फिल्टर वापरा, काय फोकस, काय काय करा, इफेक्ट करा, पण माणसाने म्हणजे ते ह्याच्यात सेल्फीमध्ये पण लिहिलं की आपण कुठे आहोत, आपण कोण आहोत, आपण कसे आहोत हे ओळखायचं असेल तर सरकारने भले आपल्यासाठी काही केलं नसेल फार,
पण सरकारने आधार कार्ड बनवलं आहे. त्याच्यावरचा आपला फोटो हा सगळ्यात खरा फोटो आहे. म्हणजे आपण जर खूप आपल्याला आपण हवेत चाललो, खूप आपलं कौतुक झालं, खूप आपल्याला कॉन्फिडन्स आला, तर आपण आधार कार्ड काढायचं पाकिटातून आणि बघायचं आपण जमिनीवर येतो. आणि हे सरकारचे सगळ्यात मोठे उपकार आहेत की माणसं जमिनीवर राहण्यासाठी आधार कार्ड बनवलेलं. तर तसे फोटो खरं तर दाखवायला पाहिजेत. पण तू आता तुझा प्रश्न. नाही मला मगाशी प्राची म्हणले की सरांना काळजीचा सूर वाटला तिला त्या सेल्फीच्या ह्याच्यात. मला ॲक्च्युली थोडासा अंडरलाईंग राग वाटतो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खरं तर ते तसं आहे का, म्हणजे तसंच वाटतं आहे मला खरं तर, खात्रीच वाटते. तर ते जरा सांगा. असा सूर, राग किंवा असा मुद्दा नसतो. आता या सेल्फी आल्यापासून हा राग वगैरे आता बंद झाला आहे. आपण आता इतके बथ्थड झालो आहे की लाईट गेली तरी आपल्याला विनोद सुचतात. लोक लाईट गेली की आपल्याकडे काय करतात, बायकोला विचारतात लाईट गेली का गं. बायकोला विचारायचा प्रश्न आहे हा, सरकारला विचारायचा प्रश्न आहे, MSCBला विचारायचा प्रश्न आहे हा, बायकोला विचारतात लाईट गेली का गं. किंवा फार फार तर शेजारी जाऊन बघतात त्याची पण गेली आहे का, त्याची पण गेली आहे का बघ. ठीक आहे मग काय. तर आता हे सोशल मीडियावर एखाद्याने काही पोस्ट टाकली त्याच्यावर कमेंट्समध्ये मी आता खूप लोक, तुम्ही प्रामाणिकपणे सांगतो, माझे खूप मित्र फक्त कमेंट वाचतात, वरचं काहीच वाचत नाही. जे लिहिलेलं आहे मुख्य कमेंट वाचायला एक, आणि हे सांगतात येऊन. हां सांगतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की खरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये असते. ठीक आहे म्हणजे, पण आता शेतकऱ्यांच्या ग्रुपवर मी एकाने लिहिलं होतं की आमचं शेत त्याच्यात रानडुक्कर फार येतात, खूप नुकसान होतं, तर काय करायला पाहिजे. तर त्याच्यावर साधारण 200 कमेंट असे होते की विकून टाक शेत. तर या लेवलला नीच माणसं झालेली आहेत, इतकी नीच माणसं आहेत आपल्याकडे. तर हा विनोद सुचावा, एखाद्याच्या समस्येवर आपल्याला विनोद सुचावा, तर हे सरकारवर ठीक होतं, राजकारणावर विनोद ठीक होते, तोपर्यंत ठीक होतं. पण तुम्ही शेतकरी किंवा बाकीच्या लोकांवर विनोद करायला लागला म्हणजेच काही उरलंच नाही ना आपल्यात. तर त्यामुळे राग येणं सोडून हे जे व्यक्त होणं आहे की आता हे असं सुचायला लागलं. मी फक्त एक निरीक्षण सांगतो त्यातलं, ज्या पुस्तकात मांडलं आहे मी, की काही 10-15 वर्षांपूर्वी म्हणजे कॉलेजचं टॉयलेट असेल किंवा सुलभ शौचालय असतील किंवा कुठले, इथे तुम्ही बघितलं तर भिंतीवर लिहिलेलं असायचं, भिंतीवर काय काय, दारावर काय काय लिहिलेलं असायचं पेननी. बसल्या बसल्या उद्योग, म्हणजे पोट साफ होत नाही म्हणून भिंती खराब करत बसणारी जी माणसं, तर ती ही भिंतीवर त्यांनी नंबर लिहिले, काय काय मजकूर लिहिला आहे असे खूप दिसायचं. आता ते कमी झाले, तुमच्या लक्षात आलं असेल. मी बोंबलत खूप हिंडतो म्हणून मला ते सुलभ शौचालय वगैरे माहिती आहे. तर ते कमी झालं आहे आता ते लिखाण कमी झालं, भिंतीवर लिहिणं, दारावर लिहिणं टॉयलेटच्या. तर ते का कमी झालं आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण आता हे फेसबुकवर लिहितात. निघू का? नाही, मी हे ट्रोलर्सच्या बाबतीत बोलतो. हे जे टॉयलेटमध्ये लिहिणारे होते ना, हे आता ट्रोलर्स झालेत, लोकांच्या भिंतीवर लिहायला लागलेत. आणि ही नवीन जमात आहे ही. तर हे यांच्यावरचा राग काय काढणार, आता राग काय काढणार. तर ही एक, मला असं वाटतं की आपण ह्या लिखाणात, कारण आपण आता बाकीच्या माध्यमांमध्ये पण लिहू शकत नाही फारसं, तर हे व्यासपीठ म्हणजे हे हा एक माध्यम मिळालं आणि त्यात ते व्यक्त झालं. अभयचे फोटो आणि या पुस्तकात मला साम्य वाटतं. म्हणजे जे मी आधी पण म्हणालो की दोन्ही आपल्याला थोडं विचार करायला लावतात. प्रत्येक वेळी इंट्रोस्पेक्ट करायला लावत असतील असं नाही, पण म्हणजे विचार करायला. तर ते तुम्हाला पण तसं वाटतं का? म्हणजे अभयचे फोटो बघितल्यानंतर किंवा अभयचे काही फोटो दाखवायचे असतील तर म्हणजे हां, मग फोटो दाखवूया आपण मग त्याच्यावर बोलू. तर हॅलो, हां, नऊवारी साड्या नेसलेल्या बायांच्या काही फोटोज आहेत, ते आपण जरा बघूया. इकडेच, हो मी इकडेच.
गप्पा मारायला म्हणून सांगितलं आणि मला तिकडं बसवलं. त्याचा विश्वास नाही आहे की ते लोक नीट फोटो दाखवतील याच्यावरती, त्यामुळे पुढे गेलं. हे बहुतांश हे जे फोटो आहेत ना, नऊवारी साड्या नेसलेल्या ज्या किंवा ह्या बहुतांश डेक्कनच्या भागात आहेत, म्हणजे पुणे 4 आपण जो म्हणतो ना तिकडच्या बायका आहेत. हा नाही पण बहुतांश दाखव. सापडतं का? हो, बघतायत सगळेजण. अच्छा, बघतात. पुरे कर. हां, आता याच्यानंतर फक्त सायकल चालवणाऱ्या बाया बघूया आपण जरा. आता मगाशी ज्या डेक्कनच्या भागातल्या बाया बघितल्या आणि आत्ता या सायकलवाल्या ज्या बाया बघितल्या, तर ह्या बहुतांश कोथरूड भागातल्या आहेत. जर ज्यांना पुणं माहिती आहे त्यांच्याबद्दल त्यांना थोडंसं लगेच कळेल. आणि या बहुतांश बाया ह्या घरकाम करणाऱ्या बाया आहेत. ओके, आता पुणे 4 हे खूप जुनं आहे आणि कोथरूड हे 90च्या दशकामध्ये वाढलेलं शहर आहे. सो त्या नऊवारी साड्या नसलेल्या आहेत बाया आणि ह्या सायकलवरनं जाणाऱ्या आहेत. सो हा डिफरन्स हा ह्या फोटोमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिसून येऊ शकतो. म्हणजे पुणे 4 प्रभात रोड किंवा डेक्कन भागामध्ये काम करणाऱ्या आज्या आहेत ह्या खूप जुन्या आहेत. ज्या वेळेला मी इंटिरियरच्या साईट्सवरती बावधन साईडला किंवा वारजे साईडला किंवा कोथरूडमध्ये जातो, त्यावेळेला माझं ऑफिस गुडलक चौकात आहे. त्यावेळेला मी तिकडून ज्यावेळेला जातो त्यावेळेला मला डेक्कनच्या भागामध्ये आज्या दिसतात बऱ्याचशा रिक्षामधून जाताना, त्या नऊवारी साड्या नेसलेल्या असतात. आणि ज्यावेळेला मी कोथरूडच्या भागात जातो त्यावेळेला मला सायकलवरनं दिसतात. आणि हा कोथरूड आणि डेक्कनचा हा फरक आहे. आणि बस एवढंच, अजून काही नाही. कोथरूडमधल्या बायका आता स्कूटीवरनं पण आहेत. हो, माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी जे आहेत त्या बऱ्याच वेळेला स्कूटीवर यायचं. स्कूटी नाही, ॲक्टिवा होती त्यांच्याकडे, तर त्या ॲक्टिवावरनं यायचं. आणि हां, मला अजून एक सांगायची होती गोष्ट. हे नऊवारी लास्ट स्टोरीज कर, सकाळ स्टोरीज. सकाळमध्ये माझा एक फोटो आला होता. हा फोटो तो नाही, पुढचा कट कर. हां, दाराचा फोटो. हां, हा एक फोटो आहे जो माझ्या मते 2-3 वर्षापूर्वी किंवा लॉकडाऊनच्या अगोदर असेल. हा फोटो माझा पेपरमध्ये आला होता. आणि मी जनरली गुरुवार पेठेतला हा फोटो आहे. आणि मी जाताना जनरल काढला. खूप सुंदर होतं. तिकडं मांजरासाठी खायला दिलेली, मला मांजरं खूप आवडतात त्याच्यामुळे मांजरासाठी खायला ठेवलेली ताटली पण होती. आणि ते गार्डन पण खूप छान होतं, थोडासा वेल होता. तो फोटो काढला मी आणि फोटो फेसबुकवरती टाकला. आणि मग नंतर चांगला वगैरे बऱ्याच जणांनी म्हटलं. मग सकाळी मला सांगितलं की हा फोटो मी वापरू का, तर कुठल्या तरी एका सदरामध्ये हवा होता. तर मी हो म्हणून सांगितलं. मग कट टू मी यावर्षी दिवाळीमध्ये मी परत सगळीकडे दिवाळीमध्ये सगळ्या घरातल्या दिवाळींचे म्हणजे आकाशकंदीलचे फोटो काढायला जातो रात्री आणि पहाटे वगैरे. तर तिकडे मी ह्या घरासमोर गेलो आणि फोटो काढत होतो. तर तेवढ्यात आतमधनं एक बाई आली. फोटो एकच मिनिट, तो त्याच्या बाजूचा. आतमधनं एक बाई आली. ह्या कदम काकू आहेत. तर त्यांनी मला असं पहिला प्रश्न विचारला, तुम्ही आमचा फोटो सकाळमध्ये दिला होता का? तर मला काय बोलायचं कळलं नाही. आणि मला खरं सांगायचं तर आठवत नव्हतं. तर मी म्हटलं बहुतेक हो. तर त्यामुळे अहो तुम्ही फोटो दिला, आम्हाला खूप जणांकडनं आम्हाला फोन आले येतं ऐकू? हां, फोन आले आणि आम्हाला खूप छान वाटलं. आणि या आतमध्ये जरा फराळ करा वगैरे. तर मी म्हटलं फराळ नाही करत,
पण नाही तुम्ही या आतमध्ये. तर मग मी नाही आतमध्ये नाही म्हटलं, बाहेरच थांबतो. मला अवघडतं थोडंसं आतमध्ये जाणं, कारण की त्यावेळेला ज्यावेळेला हे असं बोलणं होतं त्यावेळेला मला असं वाटतं की ते थोडंसं फेक असतं माझ्या बाजूने. त्याच्यामुळे आणि ते औपचारिक थोडंसं वाटत नाही, म्हणजे मला असं ते औपचारिकपणा येत नसतं. पण आणि मग त्या मला इंटिरियर डिझायनर असल्यामुळे लोकांच्या घरात जाणं अवघड होणं साहजिकच आहे. नाही असं काही नाही. पण मग त्यांनी म्हटलं की तुम्हाला मी पाठीमागचं माझं घर दाखवते या. सो ह्या घराच्या पाठीमागे ह्यांचं एक असं ओपन टू स्काय असं एक छोटंसं अंगण आहे. आणि ते फोटो माझ्याकडे आत्ता नाही आहेत, पण ते एवढं सुंदर होतं. आणि त्यांनी मला जवळपास एक 10 मिनटं ते माझ्याशी बोलत होते आणि मला फोटो काढायचं मी थांबलो. नॉर्मली मी फोटो सतत काढतो, पण त्यांनी मला सांगितलं, त्यांच्या मुलांची स्टोरी सांगितली. तो मुलगा कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करतो आणि त्याचा पगार किती आहे, काय आहे. आणि याच्यामध्ये कुठंही सॉर्ट ऑफ रडणं नव्हतं. त्या आनंदाच्या गोष्टी सांगत होत्या. आणि काही अपेक्षा, म्हणजे आता हे बोलणं पण चुकीचं आहे की त्यांच्या काही अपेक्षा असतील वगैरे, तर त्या नव्हत्याच. म्हणजे हे मी सांगायलाही नको, पण आलं तोंडात माझ्या. पण आणि ते एवढं छान वाटत होतं मला की त्या बाईंनी मला फक्त डिरेक्टली येऊन विचारलं की तुम्ही फोटो काढला होता का. आणि तो फोटो सकाळमध्ये आल्यामुळे त्यांना ते खूप छान वाटलं. त्याच्यामुळे सकाळचं विशेष अभिनंदन. मला ते खूप छान वाटलं, म्हणून ती एक स्टोरी सांगावीसारखी वाटली. आणि हा एक फोटो गंजपेठेमध्ये महात्मा फुले वाड्याच्या शेजारी, तुला आपण गेलो होतो, महात्मा फुले वाड्या शेजारी एक असं दुकान दिसलं मला छोटंसं. आणि त्याचा मी फोटो काढला बाहेरून. आणि या फोटोच्या बाजूलाच बऱ्याचशा बायकांचा ग्रुप बसला होता. आणि त्यांनी मला असं फोटो काढताना बघितलं आणि ते मला म्हणाले की अरे सखूबाईचा फोटो काढ ना. म्हटलं कोण सखूबाई. तर इकडं सखूबाई आहेत ॲक्च्युली आतमध्ये. हां, फोटो पुढे कर. तर त्यांनी मला बोलवलं, म्हटलं ये. तर मी म्हटलं हो काय करतो आहेस तुम्ही. म्हटलं फोटो काढतो आहे. म्हटलं तेवढ्यात मला नाव, म्हटलं फोटो काढतो आहे सखूबाई. हो काढ आणि मला आणून देते फोटो, आणि उद्या मी मेल्यानंतर तुझ्याकडे आठवण राहील. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कशाला मरता, एवढ्या तरुण दिसताय मस्त म्हटलं. तर मग त्यांनी पण ॲज युज्युअल मला त्यांच्या मुलाची स्टोरी सांगितली. मुलाची स्टोरी, मुलगा कुठेतरी महात्मा फुले पेठेमध्ये त्याचं पण एक दुकान आहे. मी आता राहते, माझा नवरा मेला काहीतरी 20-25 वर्ष झाले. आणि ते 20-25 वर्ष झाले नवरा मेला हे सांगण्यामध्ये कुठंही दुःख नव्हतं किंवा आनंद नव्हता. ते खूपच प्लेन लेवलला त्यांनी सांगितलं. आणि मी म्हटलं हो पण मग तुम्ही काय आता मरत नाही. आणि मी मरत नाही वगैरे असंच म्हटलं. आणि त्यावेळेला बाजूच्या सगळ्या बाया म्हटल्या त्यांच्याकडनं काहीतरी घ्या वगैरे असं ते मला म्हणत होते. आणि मग मी उगाच त्यांना चिंगम द्या आणि गोळ्या द्या वगैरे म्हणून सांगितलं. आणि ते त्यांनाही कळत होतं की हा मुद्दाम घेतो, माझ्याकडनं आला आहे, त्याला काहीतरी घ्यावंसारखं वाटतं आहे म्हणून हा घेतो आहे, म्हणून त्यांनी माझ्याकडं गोळ्या घेतल्या. मला ते म्हटलं मी येऊ का. तर म्हटलं हो केव्हा फोटो आणून देतोस. तर मी म्हटलं एक 3-4 दिवसात किंवा पुढच्या आठवड्यात मध्ये देतो. आणि हे मला लिहावंसारखं वाटलं. मी जनरली फोटोबद्दल किंवा असं काही लिहित नाही फेसबुकवरती, कारण ते मला जमत नाही. मी लिहिलं आणि तेव्हा मला समीर म्हणाला की तू जर जात असशील त्यांच्याकडे तर मला पण सांग, मी पण येतो तुझ्याबरोबर, यांना जाऊन भेटूया. तर मग मी गेलो यांच्याकडे. यांना तो फोटो असलेला एक फ्रेम, यांची फ्रेम करून दिला म्हणजे ह्या फोटो आणि त्या दुकानाचा. बस एवढीच स्टोरी आहे. आता त्यांना जसा आनंद होतो तसं तुझ्यात काय फरक पडला याच्यामुळं. त्यांना आनंद होतो की नाही हे खरं तर मला माहीत नाही. आणि आनंद होतोच ना, म्हणजे म्हणजे तेवढा म्हणजे आनंद म्हणजे छान वाटतं त्यांना. आणि मी खरं तर खूप बदललो या गोष्टींचं. हां इतकं तुटक बोलतो. नाही म्हणजे म्हणजे मला छान वाटतं. कारण आत्ता जर माझ्या घरातल्यांनी मला जर बघितलं तर मी घरापासून वेगळं राहून, जवळपास वेगळं म्हणजे माझे घरचे बेळगावला असतात. तर घरापासून वेगळं राहून मी जवळपास 20-25 वर्ष झाली. आणि मी खूपच चिडका होतो, खूपच रागीट होतो. आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मी कटकटा खूप होतो, म्हणजे कटकट या स्वभावाचे असतात ना, तसा मी होतो. आताही पूर्ण नाही असं म्हणणार नाही, पण इंटिरियर साईटमधले क्लायंटची कटकट, माझी स्वतःची कटकट, आणि ह्या लोकांना बघितल्यानंतर ह्यांच्या काही कटकटी असतात किंवा नसतात हे माहिती नाही. आणि मग आपण कुठे असतो त्याच्या बाबतीत. आणि मग मला असं वाटतं की मग ते मी
बदलत गेलो आणि बदलत जातो आहे असं मला वाटतं हे फोटो काढताना. आणि ते फोटो बघून बरेच जण स्वतःशी रिलेट करतात, सगळ्यांना आवडतात, ते अजूनही छान वाटतं. म्हणून मला बघणारी लोकच जास्त आवडतात. ते आहे. अरुण सर, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्याचे फोटो, अभयचे फोटो बघितल्यानंतर, आणि म्हणजे कसं रिलेट करता येतं आपल्याला पुस्तक आणि अभयचे फोटो? असं नाही करता आलं तरी चालेल. नाही, मला फोटो त्याचे भन्नाटच वाटतात, की मग एक मिनिमल असतात जेव्हा विषय, तेव्हा ते जास्त इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे खास करून फुलांचे फोटो असतील किंवा शॅडोज असतील, हे फार अप्रतिम फोटो काढतो अभय. आणि जसं आपण दोनदा विचारलं त्याला सेल्फीचे काय प्रॉब्लेम असतात, तो फोटोग्राफर आपलं स्किल सांगतच नाहीत. त्याबद्दल तो बोललाच नाही. कारण लोक पण त्यांना एवढं मुद्द्याचं विचारत नाहीत. लोक त्यांना कुठला मोबाईल वापरतात, असं कुठला मोबाईल वापरतो वगैरे. पण मुळात काय आहे की एखादी गोष्ट इतक्या सातत्याने आणि इतकी मन लावून करणे असं फार कमी लोक दिसतात. तर त्याचं जी स्ट्रीट फोटोग्राफी किंवा तो आर्टिस्ट आहे खरं तर तो. आणि मुळात या प्रकारच्या फोटोग्राफीला मला असं वाटतं की तुम्हाला कॅमेऱ्याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं नसतं, तुम्हाला माणूस पण तुमचं फार महत्त्वाचं असतं. कारण त्यातला संयम, ती नेमकी गोष्ट टिपायचं कळणं किंवा ती टिपता येईल तोपर्यंत थांबणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि मला आधी इंटिरियर डिझायनर म्हटलं, मला एक इंटिरियर डिझायनर या प्रकाराबद्दल असं नेहमी असं वाटायचं की ह्यांचं लोकांच्या घरावरच लक्ष असेल, सारखं आपलं बघत असतील. आणि पण या माणसाचं म्हणजे अभयचं माणसावर लक्ष आहे, अभयचं रस्त्यावर लक्ष आहे आणि ते खूप छान टिपतो तो. माझं काम एक लेखक म्हणून, म्हणजे लेखक वगैरे मोठे शब्द झाले, निरीक्षण करणं हाच माझा उद्योग आहे. मी पण रस्त्याने फिरताना किंवा ह्या सगळे कॅरेक्टर्स सापडत जातात आपल्याला. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, याचं नाव मी पुस्तकाचं सेल्फी याच्यासाठी ठेवलं की हे आत डोकावण्याचा प्रयत्न आहे. मला नेहमी मोबाईलबद्दल असं वाटतं की हा सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला. आणि आपण सुदैवी आहोत, म्हणजे ही पिढी की आम्ही मोबाईल नसतानाच्या काळात जन्मलो आहे, तो काळ पाहिला आहे. आणि मोबाईलशिवाय जगता येतं या गोष्टीवर आमचा विश्वास आहे, मुलांचा नाही आहे. पण मोबाईल आल्यामुळे घडलं काय, किंवा मोबाईलमुळे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम काय झाला आहे आपला, की म्हणजे पूर्वी काय होतं, गावात तुम्ही एस टीमध्ये बसलेली माणसं किंवा अशी तुम्ही जर बघितली तर ती एक पेपर 3-4 जणं वाचायची. मधलं पान याला, त्याचं पहिलं पान त्याला, ते असं ते सगळं. आणि गप्पा चालू असायच्या त्यांच्या, आणि त्या गप्पांमधून बऱ्याचदा लग्न जुळायची. मग ह्याची पुतणी त्याची भाची, असं ते एक एस टीच्या प्रवासात जुळून जायचं. पुण्याहून नगरला जाईपर्यंत एक स्थळ पक्क झालेलं असायचं. आता माणसं स्वारगेटला बसली की जी मोबाईलमध्ये असतात, बरं त्या मोबाईलपर्यंत ठीक होतं, आता ते हेडफोन घालून बसतात. म्हणजे पुरुषांच्याकडे बघून त्यांना पण कानातले बघून असं बरं वाटत नाही, पण ते सहन करावं लागतं. आणि माणसं एकमेकांशी बोलणं बंद झालेलं आहे. तर ही बोलणं बंद झालेली माणसं बघत तो खूप संवेदनशीलपणे टिपतो. त्यातल्या जुन्या काळातल्या बायका, म्हणजे जे आपलं कल्चर आहे ते पण फार उत्तम पद्धतीनं करतो. त्या मोबाईलबद्दलचा जसं मी पुस्तकातला मुद्दा होता की मोबाईलबद्दल सारखं सारखं बोलताना की मोबाईल हा मुळात तो समोरचा टिपण्यासाठी पहिल्यांदा तो कॅमेरा होता. तो नंतर त्यांनी फार स्मार्टली आपल्याकडचा कॅमेरा बघा. आधी आपल्याला जगाचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा दिलेला होता की लोकांचे फोटो काढा, जग बघा, ताजमहाल बघा. आता लोक इतके कदरू झालेले आहेत तो समोरचा कॅमेरा सेल्फीचा आल्यापासून. म्हणजे ताजमहालाच्या पुढे पण हा मध्ये असतो, हा ताजमहाल. आता तो ताजमहाल मागे कुठेतरी लांब बटाट्यावाड्यातल्या मिरचीसारखा, आणि हा मध्ये समोर. तर तो ताजमहालाच्या समोर नको नाही हो यार तू. किंवा मी कुठल्याही गोष्टीत हा समोर, जेवणाचे फोटो टाकणार सतत आपलं, ते एखाद दुसरी वेळ ठीक आहे. आता होतंय काय की एक फक्त चांगली गोष्ट घडली त्या रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की बायका एका दिवसात भात, शिरा, उपमा,
आलू पराठा, पिठलं भाकरी, चायनीज, कॉन्टिनेंटल हे सगळं बघतात. मी बनवणारी माणसं शोधतोय. आता खाणं हे बघण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही इतकं बघतात की खाणार बनवणारे लोक कुठे आहेत. म्हणजे सगळ्या बाबतीत असं आपण बघण्यात खूप आपला इंटरेस्ट वाढत चाललाय. ते मोटिवेशनल स्पीकर जसे आता ती 2-4 पहिले बरे होते, नंतर इतके भंगार यायला लागले ते. म्हणजे असं वाटतं की ह्याला शिकवायची गरज आहे पहिल्यांदा. आणि मला नेहमी असं तो मोटिवेशनल स्पीकर दिसला की आत्ताचे जे आलेत नवीन यूट्यूबमुळे भरती झालेले, तो असा चेहऱ्यावर बेरोजगार दिसतो. आणि तो आयुष्याबद्दल सांगत असतो आपल्याला की आपण काय केलं पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा की ही आपल्या देशाची जी समस्या, आपल्या देशात रोजगार वगैरे हे सगळे आता ह्याच्या फोटोतून तुम्हाला ते बस फार ठळकपणे दिसेल की आपला देश काय म्हणजे 3 स्तर म्हणजे श्रीमंत. म्हणजे त्या होर्डिंगवर याच्या फोटोमध्ये मला सगळ्यात आवडणारी गोष्ट असते अभयच्या की होर्डिंग कुठल्या तरी मोठ्या ब्रँडचं असतं आणि त्या होर्डिंगच्या समोर चालणारी एक बाई म्हणजे ती बऱ्याचदा भाजीवाली असते, बऱ्याचदा रद्दीवाला असतो, बऱ्याचदा रिक्षात. तर ती आजचा म्हणजे ते मागे होर्डिंगवर इंडिया असतो आणि समोर भारत असतो. तर तो इंडिया आणि भारत याच्या फोटोत जेवढा ठळक दिसतो आणि जेवढा असा म्हणजे आमच्या शब्दातून बऱ्याचदा तो आम्ही खूप असं आक्रमक बोलतो, त्याच्यावर तो इतकं गोड व्यक्त होतो, इतकं रियालिटी इतकी सुंदर आणि रंगीत दाखवतो की ते खूप असं मनाला लागतं. हे खूपच फ्रस्ट्रेटिंग असतं ॲक्च्युली अभयबरोबर किंवा या दोघांबरोबर मी बराच वेळ घालतो. मंगेश पण असतो, प्राची पण असते. त्यांना आहे ना असं दिसतं काहीतरी आपल्याला काही म्हणजे त्यांना फ्रेम दिसतात. म्हणजे आता अभयबरोबर राहून बरेचदा असं म्हणजे मी मंगेश मी प्राची वगैरे असं असलो की बरेचदा असं होतं अरे कानविंदेची 200 लाईक्सची फ्रेम आहे ही वगैरे असं. पण म्हणजे त्यांना दोघांनाही भलतंच दिसतं आणि हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे सामान्य माणसांना ॲक्च्युली. म्हणजे की असं कसं आपल्याला दिसलं नाही. म्हणजे ते असं जे हायडिंग इन द प्लेन साईट असतं ना तर त्यांना ते हिडन जे आहे बरोबर ते तेवढं काढता येतं. तर म्हणजे कसं होतं म्हणजे हे कसं सुचतं हे चुकीचा प्रश्न आहे. पण म्हणजे निरीक्षण करायची फोटो किंवा लिखाण याला लेखक किंवा फोटोग्राफर जबाबदार नसतो, याला समाज जबाबदार असतो, देश जबाबदार असतो, परिस्थिती जबाबदार असते. म्हणजे फोटो उगाच काढावं वाटत नाही ना, समोर काहीतरी दिसतं घडतं. त्यामुळे ते समोरचं घटना, समोरची वस्तू, समोरची वस्तुस्थिती जबाबदार असते फोटोग्राफरसाठी क्लिक होण्यासाठी. आणि क्लिक होणं हा शब्द आपल्याकडे असा झालेला आहे ना की तो वाह्यातपणे आपण वापरायला लागलो. क्लिक इथं व्हायला पाहिजे, ती आपल्या इथंच होते, फक्त क्लिक इथं होतं ना. तर मोबाईलमुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते आता फक्त इथंच क्लिक होतं. आणि फोटो काढताना किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक सोपा मी खूप तरुण मित्रांशी बोलत असतो की जे फोटो काढतात त्यांचं बघून मला सगळ्यात खळखळून हसू कुठे येतं जेव्हा पोरं ते रील्स बनवत असतात किंवा फोटो काढत असतात. तो एक जे चाललेलं असतं ना त्यांचं मन लावून, त्यांचं कन्व्हिक्शन जबरदस्त मन लावून करत असतात ते सगळे. पण त्यातला मुद्दा मला फक्त एवढंच म्हणायचं असतं की त्या फिल्टरमुळे किंवा ह्यामुळे ते आपण जसं वाचलं त्यांनी प्लास्टिकसारखे दिसतो. मला फक्त त्यातला एक सांगायचं आहे की त्याचं टोक जे गाठलं ना आपण, मला सुंदर दिसायचं, पांढरं दिसायचं, अमुक दिसायचं. मला असं वाटतं की माणूस सगळ्यात चांगला, सगळ्यात सुंदर किंवा सगळ्यात भारी कधी दिसतो जेव्हा तो त्याच्या आईवडिलांसारखा दिसतो. तो आईवडिलांसारखा दिसला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तो वारसा, तो परंपरा किंवा मी शंका म्हणून नाही बोलत आहे. तो वारसा, ती परंपरा, ते घर, ते सगळं घेऊन आलेलं असतं ना. ते डोळे आईचे किंवा हे नाक बाबांसारखे. अभिमान काय असतो आईबापाला. म्हणजे बऱ्याच माणसांमध्ये आईबापांना 50 वर्षाचा झाला तरी एकच अभिमानाची गोष्ट वाटते, नाक आईसारखं आहे. बाकी काहीच नसतं त्याच्यात अभिमानास्पद. तर मग आई 50 वर्ष आई कौतुकाने तेवढंच सांगत असते, नाक माझ्यासारखं आहे. बाकी पगार बिगार काय काहीच सांगण्यासारखं नसतंच काय. पण
ते मला असं वाटतं की आईबापासारखं दिसणं याचं लाज वाटण्याचे काय कारण असेल? मी वेगळा दिसावा, मी पांढरा दिसावा, मी अमुक दिसावा, याचं काही गरजच नाही ना. मी माझ्या बापासारखा दिसतो का मी माझ्या आईसारखा दिसतो, मग ते सगळ्यात सुंदर आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा काय सुंदर असणार आहे? एकदम जरा वेगळं आहे ह्याच्यामध्ये. एक चमचा नावाचं एक पोस्ट आहे. म्हणजे हे जरा फेसबुक पोस्टसारखं पुस्तक आहे, म्हणजे तितकं वाईट नाही. त्यामुळे ते पोस्ट असं मी उल्लेख केला त्याचा. याच्यात चमचा नावाची एक पोस्ट आहे, तर ती जरा तुम्ही त्याच्यावर बोला. म्हणजे ती फारच भारी आहे. म्हणजे मला नाही ते माझं जरा स्पेशलायझेशन असं असतं ना लोकांचं, तसं माझं एक स्पेशलायझेशन असं मला वाटतं. त्याच्यात नाही आहे स्पेशलायझेशन, अभ्यासाचा विषय झाला आहे फक्त. कारण मी स्वतः कार्यकर्ता आहे, म्हणवतो स्वतःला. आणि मी खूप जवळून राष्ट्रसेवा दलाचे, संघाचे, शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे असे खूप कार्यकर्ते फार जवळून बघितलेले आहेत. मोठमोठी माणसं आमच्या गावाकडं की ज्यांनी आयुष्य वेचलेलं होतं. त्यांना लोक हसायचे की अरे काय मिळणार आहे तुला, काय मिळतं तुला, कशाला बोंबलत. म्हणजे त्या नेत्याने फेकलेल्या हारातला झेंडूचं एक फूल पण त्याला कधी मिळालेलं नाही, तरी तो निष्ठेने काम करतो त्या पक्षासाठी आयुष्यभर. तर ही माणसं माझ्यासमोर आदर्श होती, मला आदर्श वाटायची. त्यानंतर एकदम जमाना बदलला. त्यानंतर नेते म्हणजे त्यांचं स्तरच एकदम बदलून गेला. आणि नंतर मग कार्यकर्ते तरी कसे, नेत्यांमध्येच निष्ठा राहिली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये कशी राहील. मग कार्यकर्ते गेले, मग चमचे उरले. आता जे त्यांच्या भोवती असतात ते चमचे असतात. आणि मी नेहमी तरुण मित्रांना माझ्या सांगत असतो की एका नगरसेवकाच्या मागे 500-500 पोरं तुम्हाला दिसतील बाईकवर जय करत. तर हे तुम्हाला वेगळे सर्वे करायची गरज नाही ना देशात. एक नगरसेवक जरी बघितलं, एक आमदार जरी बघितलं, त्याच्या भोवती जी 400-500 तरुण पोरं आहेत, हेच बेरोजगारीचं खरं चित्र आहे. एवढे बेरोजगार तुमच्या देशात गल्लोगल्ली दिसत आहेत, तरी तुम्ही म्हणता की सर्वे करून वेगळं चित्र नाही निर्माण करू शकत. एवढे बेरोजगार आहेत. तर हे जे चमचे आहेत हे सगळं बिघडवत आहेत नेत्यांना. आणि चमचा म्हणजे ह्याचं सांगतो काय नेहमी फक्त की चमचा, तुम्ही लग्नात आपण आहेर द्यायचो, कोणी कपाट द्यायचं, कोणी हे द्यायचं, तर कोणी घागर द्यायचं, कोणी हंडा द्यायचं, कळशी द्यायचं, तांब्या द्यायचं, ग्लास देतं, वाटी देतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेरात देतात, रुखवतात असतात. या सगळ्या गोष्टींवर नाव पद्धत होती, म्हणजे अमक्याकडून तमक्यांना भेट. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कधी चमच्यावर कोणी नाव टाकलेलं बघितलं आहे का? इतकी बेवारच गोष्ट असते. मी त्या सगळ्या मित्रांना, तरुण पोरांना सांगत असतो की चमचा इतकी फालतू गोष्ट आहे की त्याच्यावर कोणी नाव पण टाकत नाही. आणि तुम्ही नेहमी बघा, चमचा हरवला तरी कोणी काही बोलत नाही. काही पडलेलं नाही कोणाला. चमचा हरवलाय तर काही कोणी विचार करत नाही. या चमच्यांचं काही कोणाला पडलेलं नाही. बायका नवऱ्याला ऑफिसमधून आलेला परत पाठवतात डबा विसरून आला तर, जाऊन आधी डबा घेऊन या. इतके ते पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे, चांगली गोष्ट. चमचा विसरले म्हणून असं नाही होत. तर हे इतकं ते फालतू नशीब त्या चमच्याचं. म्हणजे ते काही मी ते नेहमी ते सांगतो की गुलाबजाम खाताना चमच्याला असं वाटतं की गुलाबजाम आपल्या वाट्याला आलाय. तो तसं नसतं. तो फक्त खरकटा होणार आहे, खाणारा वेगळाच आहे. चमच्यावर फक्त खरकटं व्हायचं नशिबात आहे. हे चमच्यांचं तुम्ही साधं आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो की जेवताना हॉटेलमध्ये किंवा असं कुठेही तुम्ही बघा, सगळ्यात जास्त आवाज कोणाचा होतो? चमच्यांचा. सगळ्यात जास्त आवाज. मिळतं का काही त्याला? राजकारणात हे आहे, आवाज चमच्यांचा जास्त आहे. मिळतं का? काही मिळत नाही त्याला. आणि मी नेहमी नेत्यांना मी विशेषतः सांगतो, खूप जे म्हणजे मोठे मोठे नेते ओळखीचे नाहीत माझे, आपले छोटे छोटे नेत्यांना सांगतो की ज्यांचे चमचे जास्त आवाज करतात, कुठेही हॉलमध्ये, डायनिंग टेबलवर, कुठेही ज्यांचे चमचे जास्त आवाज करतात ती माणसं फालतू असतात. त्यांच्याकडे लोक असे बघतात. एवढाही सेन्स नाही याला. त्यामुळे आपल्या चमच्यांचे आवाज फार करू नयेत.
आपल्या चमच्यावर कंट्रोल करावं. आणि आत्ता एक सोशल मीडियावर किंवा ह्या सगळ्या ह्याच्यावर एक गोष्ट लोक एक विषय दिला तुम्हाला, म्हणजे विषय दिला जातो आपल्याला खरं तर, अंबानीचा मुलगा. ती कोण करीनासारखं नाव आहे, ती आली होती बाहेरून, रिहाना. तर ती रिहाना, हां. तर असा विषय, मग हत्तीची खिचडी, हां. मग 2-4 दिवस आपण तेच बोलत राहायचं, तेच चालू असतं. आपल्याला तो विषय दिल्यासारखा, गृहपाठ दिल्यासारखं आपण त्याच्यावर दिवसभर डिस्कशन सोशल मीडियावर करतो. हे काय होतं माहिती आहे का, भाई ही पॉलिटिकल लोकांचे जे पंटर असतात त्या लोकांसाठी हे असतं, त्यांना मजा येते. ह्यांना हे कसं खेळवलं जातं ह्यांना माहिती आहे ना. कुत्र्याचं तुम्ही बघितलं, निरीक्षण केलं तर हाडं पडलेली असतात ना, कुत्रा तो हाड उचलतो आणि तो ते चघळत बसतो खूप वेळ, मग ते खेळत बसतो. मग त्याच्यानंतर तो कुत्रा काय करतो, त्याला कंटाळा येतो, मग तो ती माती त्याच्यावर अशी सारून लपवून ठेवतो. ते हाड पुन्हा येतो थोड्या वेळाने, पुन्हा ती माती बाजूला करतो, पुन्हा ते हाड चघळत बसतो. जखमी होतो तो, त्याच्या तोंडात रक्त येतं, पण त्याला त्याची मजा इतकी येते, ते ह्याच्यातून घडत काहीच नाही. तसं सोशल मीडिया आहे, ह्याच्यातून घडत काहीच नाही आहे. तुम्ही ह्या लोकांचं वर्तणूक मी तुम्हाला सांगतो, हे जे ट्रोलर्स किंवा हे असे लोक आहेत, तुम्ही कितीही लाड करा, बऱ्याचदा या लोकांचे कितीही लाड करा, दारात तुम्ही बिस्किट टाका, हे कर, जसं काही कुत्र्यांमध्ये असतं ना की ते पहिले बूट उचलतं, हे बूट उचलणार आहेत, हे जे ट्रोलर्स आहेत यांचं पहिलं लक्ष बुटाकडे जातं, चपलांकडे जातं. ही आपल्याला माणसं बदलायची आहेत. आपण ह्या माणसामुळे हा देश धोक्यात आलेला आहे, ह्या ट्रोलर्समुळे हा देश धोक्यात आलेला आहे. यांना तो आपण काय काय बोलतो किंवा मग हे आपण काय खावं, आपण काय प्यावं, आपण कसे कपडे घालावेत, ह्याच्यावर आपल्याला शिकवायला लागलेले आहेत. म्हणजे ही बायकांनी मंदिरात जाऊ नये, बायकांनी काय करावं ह्याच्यावर आपल्याला शिकवायला लागलेले आहेत. या लोकांना आपण आता वेळीच आवरलं नाही तर काहीतरी भयंकर होऊन बसेल असं मला वाटतं. आता आणि जसं काय घालावं वगैरे त्याच्यावरनं कालच आता नियम आला आहे की शिक्षकांनी जीन्स टी-शर्ट वगैरे घालू नये वगैरे. हां, कालच झालं आहे. आणि गडद रंगाचे नक्षीकाम असलेले काही कपडे घालू नये. हां, गडद रंग असं. तर म्हणजे तुझं काय मत आहे त्याच्यावर? मी ते दुर्लक्षच करतो बऱ्याच वेळा. मी तर बऱ्याच वेळेला अशा गोष्टी दुर्लक्ष करतो. या गोष्टी हां, मी म्हटलं या गोष्टी मला दुर्लक्ष कराव्या लागतात, कारण की याच्यापेक्षा खूप साऱ्या छान आणि सुंदर गोष्टी मला रस्त्यावरती येता जाता दिसत असतात. तर मला आत्ता एक लकडी पूल आहे, लकडी पूल आणि शिवाजी पूल आणि आपला SM जोशी पूल, याच्यामध्ये एक गवळी होते, ते त्यांच्या म्हशी चारायला न्यायचे ॲक्च्युली. आता हा फोटो मी बहुतेक 2016 किंवा 17 साली काढलेला आहे. आणि हे आजोबा इकडेच राहतात माझ्या मते, पुना हॉस्पिटल राहायचे, म्हणजे पुना हॉस्पिटल आहे ना तिकडे राहायचे. आणि यांचा एरिया होता SM जोशी पुलापासून आपला कॉर्पोरेशनच्या पुलापर्यंत. ते आपल्या म्हशांना असं सोडून टाकायचं म्हशींना, आणि हे एका जागेला बसायचे, झोपायचे. ह्यांच्याबरोबर यांचा नातू असायचा का असतो. आणि ह्यांचा माझ्याकडे आत्ता एक फोटो मला सापडला नाही, पण नातवाकडे एक मोबाईल होता आणि नातू हा त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून आणि दोघं जण असं काहीतरी मोबाईलमध्ये बघत बसायचे. तर मी त्यांना जनरली बोलत नाही, पण त्या दिवशी त्या मुलाला विचारलं, म्हटलं काय बघतोय. तो माझ्याकडे न बघता म्हणाला की आम्ही बच्चनचे सिनेमे बघतोय. तर मला ते खूप भारी वाटलं, आणि बच्चनचे सिनेमे बघतोय म्हटल्यानंतर मी त्यांना काहीच विचारलं नाही आणि मग मी निघून गेलो तिकडनं. मग ह्यांचे माझे खूप फोटो आहेत माझ्याकडे आणि खूप काढले. आणि मग नंतर एक डायरेक्ट लकडी पुलावरती मी बऱ्याच वेळेला एक व्यक्ती आहे जी आपल्या अलका चौकामध्ये बसते, आणि ती तिकडे एक चपलांचं दुकान आहे. बऱ्याच जणांनी जर नीट बघितलं जाता येतात तर तिकडे ते एक आजोबा बसलेले असतात चपलांच्या दुकानाच्या बाहेर, आणि ते तिकडं बसतात, ब्रिज क्रॉस करतात, डेक्कनच्या बाजूला येतात आणि तिकडनं ह्याच्यावरती नमस्कार करतात. तिकडच्या पांचाळेश्वर मंदिर आहे, ब्रिजवरनंच ते नमस्कार करतात. आणि असे मी बरेचसे त्यांचे फोटो काढलेत. मग एकदा मी ते असे जात होते आणि मी पॅरलली त्यांच्याबरोबर असं चालत होतो आणि त्यांना असं
बघितलं आणि मी अनेक वर्ष मी त्यांचे फोटो काढले, पण आणि त्यांना बघितलं आणि मी त्यांना विचारलं की म्हटलं अहो ते खालती जे म्हशी जे चारायला नेतात ते तुमचे कोणी आहेत का? तर ते म्हणाले की हो ते माझे भाऊ आहेत. मेले की ते, असं ते मला म्हणाले. म्हटलं मला एकदम काय बोलायचं कळलं नाही. तर म्हटलं कसं? तर ते मला म्हणाले की कोविडच्या काळामध्ये त्यांना गेले आणि हार्ट अटॅक आला आणि ते गेले असं मला म्हणाले आणि जाऊन नमस्कार केला. मला काय बोलायचं कळलं नाही, मला वाईट वाटलं त्यावेळेला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी यांचे एवढे फोटो काढले आणि ती व्यक्ती बरेच दिवस मला दिसत नव्हती. म्हशी असायच्या आणि बहुतेक किंवा हा मुलगा वगैरे असेल तिकडं जो मी ओळखत नाही आता त्याला, म्हणजे तो कसा दिसत असेल माहीत नाही, आणि एकदम ह्यांच्यासारखे दिसणारे त्यांचे भाऊ वाटले आणि त्यांना मी बरेच वर्ष बघत होतो, पण मी कधीच त्यांना आणि यांना असं कनेक्ट नव्हतं केलं व्हिज्युअली. पण हे मला असं लगेच वाटलं की म्हटलं हो ते कोण होते तुमचे? तर ते म्हटलं हो माझा भाऊ असायचा तिकडं, असं ब्रिजवरनं त्यांनी असं हात केलं. तर म्हटलं हो मी त्यांचे खूप फोटो काढलेत. त्यांनी फक्त हो असं म्हटलं, म्हणजे त्याच्यामध्ये मला आनंद दिसला नाही किंवा राग दिसला नाही, ते खूपच सटल लेवलवरती असं म्हणाले. आणि अजून एक फोटो मूल झोपलेलं. मी रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक झोपलेले मी खूप फोटो काढले, झोपलेल्या लोकांचे फोटो मी खूप काढले. आणि त्याच्यामधला एक हा लहान मुलाचा फोटो आहे, कन्स्ट्रक्शन साईटवरचा हा लहान मुलाचा एक फोटो आहे आणि मी तो एक फेसबुकवरती टाकला होता. माझ्या मते 2015-16 साली मी टाकला होता. आणि माझा एक मित्र आहे शिशिर साठे म्हणून, तो US होता आणि तो जस्ट बेंगलोरला तो त्याची बदली झाली म्हणून तो आला होता IT आणि हा फोटो टाकल्याच्या एक 4-5 दिवस अगोदर त्याला मुलगी झाली होती आणि त्यांनी तो हा फोटो पाहिला आणि मला लगेच मेसेज केला आणि तो मला म्हणाला की अरे तुझा ॲड्रेस दे, मला काहीतरी पाठवायचं आहे. म्हटलं काय झालं? तर तो मला म्हणाला की ह्या बाळासाठी मला गादी पाठवायची आहे. तर म्हटलं अरे काय झालं? तर तो म्हटला अरे परवाच मी बाळाला घेऊन आलो घरी आणि मी हा तुझा आत्ता फोटो पाहिला आणि मला ते जरा कसं तरी झालं, तू फोटो पाठव. त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की तू काय नाव वगैरे सांगू नकोस, टाकू नकोस, पण ते आत्ता माझ्या तोंडातून निघून गेलं, सॉरी शिशिर. पण त्यांनी फोटो आणि तो मला म्हणाला की ते जे काही देतोस त्याचे फोटो बिटो वगैरे काही तू काही काढू नकोस वगैरे. पण मी त्या माझ्याकडे गादी आली आणि ह्या बाळापर्यंत जाईपर्यंत अनेक दिवस गेले, कारण की ते कन्स्ट्रक्शन साईटवरचे होते त्याच्यामुळे ते दुसरीकडे गेले. मग मी त्यांना इकडून तिकडून विचारून फोटो दाखवून त्यांचे आईबाबा कोण आहेत मला माहीत नव्हतं आईबाबा कोण आहेत, कारण की बरेच जण काम करत होते. मग मी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेलो, मग त्याला विचारलं आणि त्यांच्या आईबाबाला शोधून काढलं आणि बाबांना असं म्हटलं की हे ते माझ्या मित्राने पाठवलं. त्या बाबांनी थँक्यू म्हणाला नाही मला किंवा खुश झालेला दिसला नाही आणि हे माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे माणसानं कसं व्यक्त व्हावं ते कळत नाही आणि ते मला देतानाही कळत नव्हतं की हे मी चांगलं करतो आहे का वाईट करतो आहे, कारण की देताना काहीतरी एक मला असं वाटतं खूप आपल्याला काहीतरी भारी वाटत असतं आणि ते न वाटण्यासाठी मला काहीतरी करावं लागतं. जे म्हणजे मी तर ॲक्च्युली कुणाकडून तरी पाठवून द्यायचा विचार करत होतो, पण तेही मला वाटलं की अरे मी ह्याच्यामध्येही स्वतःकडे काहीतरी शहाणपणा घेतो आहे का वगैरे असं मला वाटत होतं. पण जे म्हटलं जाऊ द्या आता आलं आहे तर आपण ते देऊया त्यांना, म्हणून मी त्यांना दिलं. सो बस ओके. तुम्ही वाचताय काय? संपत आलं आता. एक फक्त यातलं एक तुम्ही वाचताय का, एक सोलो ट्रिप म्हणून जे लिहिलेलं आहे ते? त्यातले किस्से आणि गमती बऱ्याच आपण बोललो, पण काही काही गोष्टी अशा फार मनातून म्हणजे खूप आपली विसंगती पण बऱ्याचदा त्यातली आहे जी सांगायची असते. म्हणजे जशी चातक पक्षाची गोष्ट आहे किंवा म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याकडे ती कथा आहे की पावसाची वाट बघत बसलेला असतो तो आणि सगळं त्याचं तोंड असं वर असतं, चोच वर केलेली असते, तर आपल्याला सगळ्यांना वाटतं तो पावसाची वाट बघतोय. पण शेतकऱ्यांनाही वाटतं ते, पण मुळात असं असतं की तो हवेतले किडे खात असतो. असे वर चोच त्याच्यासाठी केलेली असते तो तसे ते हवेतून किडे खात असतो. तर ते बघून मी ते ऐकून मला एकाने सांगितलं की ही वस्तुस्थिती अशी असते आणि त्याची अंडी तो चातक पक्षी आलेला आहे बाहेरून, तो काय आपल्याकडचं नाही आहे,
तो येतो बाहेरून आणि त्याची अंडी ती सातबाईसारख्या पक्ष्यांच्या घरट्यात तो ठेवतो आणि मग ते सातबाई आपलंच समजून ते त्या पिल्लांना वाढवतो आणि मग ते चातक पक्षाबरोबर ते पुन्हा परदेशात निघून जातात. अशी ती मी गोष्ट म्हणजे ती माहिती वाचली आणि मला असं वाटलं की शेतकऱ्यांच्या बाबतीतही हेच होतं ना. मग शेतकरी नेते वेगळं काय करतात? शेतकरी नेते पण आपल्याला असं वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत आहेत, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मांडत आहेत, पण ते तसं नसतं. त्यांची पिल्लं कुठंतरी भलतीकडं परदेशात असतात आणि उडून गेलेली असतात. आपल्याला काही एकदा माणूस गावात असतो तोपर्यंत शेतकऱ्यांचा असतो, मंत्रालयात गेलं की तो कुणाच्या बापाचा नसतो. तर असे अनुभव येतात, त्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जी प्रथा आहे की जाणाऱ्याला जा म्हणू नये, या म्हणावं, असं आपल्याकडे पद्धत आहे. जाणाऱ्याला जा म्हणू नये, या म्हणावं. तर हे लोकशाहीसाठी खूप घातक झाले. मी सोलो ट्रिप वाचतो आणि आपण याचा समारोप करूया. आजकाल सोलो ट्रिपबद्दल खूप बोलतात लोक. बायकांनी सोलो ट्रिपला जायला पाहिजे. गावातल्या बायका जात असतील का सोलो ट्रिपला? पण का जातील? गावी कुणी मावशी सहकुटुंब देवदर्शनाला जायची. जाताना हळद, कुंकू, खण, नारळ, नैवेद्य सगळं सोबत घ्यायची. जबाबदारीच असायची तिची. घरातल्या कोणाला प्रवासात भूक लागली तर दशम्यासुद्धा तीच बरोबर घ्यायची. डोकं टेकवायला सोबत असायचे सगळे, पण सगळे सोबत असूनही ती एकटीच. कुणाचा उपवास आहे ते लक्षात ठेवणारी, कुठल्या देवाला कुठली वात ठेवायची, कुठलं फूल वाहायचं ध्यानात ठेवणारी, अंगारा पण तीच घेणार आणि न विसरता प्रत्येकाच्या कपाळाला लावणार. बाकी देवळातही प्रमुख पाहुणे असल्यासारखे वावरणारे घरचे लोक आणि जणू काही एकटीलाच देव आशीर्वाद देणार आहे असं वावरणारी ती. सगळे असतात सोबत, पण तिची सोलो ट्रिपच असते ती. कुणी बाळंतपणाला जायची माहेरी, पुन्हा सोलो ट्रिप. डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाताना नवरा, नातेवाईक सोबत, बाहेर उभे राहून धीर देत. बाळंतकळा सुरू, नवा जन्मच बाईचा. डॉक्टर आपल्या कर्तव्यात मग्न, बाळाला तर काहीच माहीत नसणं. बाई एकटीच लढत राहायची आई होता होता, ओरडत रडत, बाळाच्या रडण्याचा आवाज येईपर्यंत. नर्स बाळ घेऊन जाणार काही क्षण, बाई एकटीच आई होण्याची सोलो ट्रिप अनुभवत. लग्नानंतर सासरी जाताना सजवलेली गाडी, सोबत भरपूर माणसं, पण मागे पडत जाणारं घर, झाडं बघत पुढे जाणारी ती एकटी. तिला जे वाटत असतं ते कोणालाच समजू शकत नसतं. त्या गाडीत, त्या गाडी बाहेर ती सोलो ट्रिपच असते. डायनिंग टेबलवर पोळी भाजी भात येतो. गप्पा मारत सगळे जेवू लागतात. घर भरल्यासारखं वाटतं, पण घरातलं स्वयंपाकघर अचानक शांत होतं. तिच्यासारखं. काही वेळापूर्वी गॅस, पोळपाट, ओटा, डबे, फ्रीज, कणिक, तिखट, मीठ आणि ती एवढेच होते किचनमध्ये. पदार्थ डायनिंग टेबलपर्यंत येतात, स्वतःची स्वतंत्र ओळख आणि चव सांगत ती एकटीच उरते. सोलो ट्रिपच असते ती. फार पूर्वीपासून जगाने ठरवून टाकलेलं, तिला 4 दिवस शिवायचं नाही. कावळा शिवलाय. घरचे जत्रेत घेऊन गेले नाही म्हणून ती रागात तो कावळा शोधत फिरली दिवसभर, जो तिला शिवला होता पण कळलंही नव्हतं. दर महिन्याला आपल्या नकळत आपल्याला शिवून जाणारा कावळा शोधून दर महिन्याला आपल्या नकळत आपल्याला शिवून जाणारा कावळा शोधून काढायचं ठरवलं होतं तिने. तिची सोलो ट्रिपच होती. या न ठरवता नशिबी आलेल्या सोलो ट्रिप या प्रत्येक वेळी कोणी सोबत असावं असं मनापासून वाटत असतं बाईला, पण भोवती माणसं असूनही ती बऱ्याचदा एकटीच असते. सोलो ट्रिपचा विषय निघाला की या अशा असंख्य बायका आणि त्यांचा प्रवास आठवत जातो. भरलेल्या घरातही एकट्या ठरलेल्या, लोकलच्या लेडीज डब्यात तुडुंब गर्दीत उभ्या, मेथी निवडणाऱ्या, गजरा विणणाऱ्या, गाणी ऐकणाऱ्या, एकटीनेच डोळ्यात पाणी न येऊ देता रडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ती सोलो ट्रिप असते. सोलो ट्रिप भारीच असते, पण आपली माणसं सोबत असताना ती सोलो ट्रिप होऊ नये. तेव्हा शरीराने सोबत असलेलं माणूसही मनाने सोबत असावं. आपल्या फोनमध्ये शेकडो नंबर असतात, पण एखादाच तोंडपाठ असतो. त्या नंबरवर फोन करून आपण दिवसभरात काय काय घडलं ते सगळं सांगत असतो. तासनतास एकटेच बोलत असतो, किंवा त्या व्यक्तीला भेटल्यावर आपण स्वतःला विसरून जातो. नकळत दोनाचे एक होऊन जातो. ती खरी सोलो ट्रिप असते.
सागर आलेला आहे. सागर नाही आला. हां, सागर प्लीज ये, तुझी ओळख करून द्यायची. हे सगळं डिझाईन आणि म्हणजे ह्या पूर्ण गोष्टींचं खाली तुम्ही जो मिरर बघितला आहे किंवा रांगोळ्या किंवा हे सगळं सागर खूप मेहनतीने करत असतो. हे प्रकाशन म्हणजे घरचं लग्न असल्यासारखे तर त्याच्यात असतं. म्हणजे सागरला मी आशुतोष रामगिर सरांना विनंती करतो की सागरला भेट द्यावी छोटीशी. आणि अशा रीतीने आम्ही बोललो आहे. अभयचे फोटो तुम्ही बघितलेत. अभयने आपल्याला सिक्रेट सांगितलेलंच नाही, पण सेल्फी कशी. पण या पूर्ण प्रवासात अशी समीर आठले ज्यांनी सोशल मीडिया संमेलन ही आधुनिक म्हणजे एक नवीन संकल्पना आणली. आमचं मंगेश वाघ आणि समीर आठले या दोघांनी ते चांगला उपक्रम केला आहे. तर ह्या सगळ्या लोकांमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी शिकत हा प्रवास चालू आहे. इथे जी सगळी मंडळी आलेली आहेत ही सगळी म्हणजे काय होतं की असं हा एवढा कोझी कार्यक्रम हे खूप छान वाटतं. असं आपली एवढी माणसं मस्त. कारण काय होतं आपण बऱ्याचदा खिचडी असते, भंडारा असतो, त्याला खूप बोलवतात म्हणजे सगळ्यांनाच असतं. पण आपण मनापासून काहीतरी डिश केली की आपली माणसं असतात. तशी आज आपली माणसं जमलीत आणि मजा आली. खूप बरं वाटलं. धन्यवाद. खलास संपलंय कारण म्हणजे या आभार मानण्याचं आभार मानणार आहे तुम्ही. गरज आहे का? सॉरी. प्रेक्षकांमधून कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. थोडक्यात हे एक सांगायला लागतं ना म्हणजे. हा पुस्तकाच्या पहिल्याच लेखात एक वाक्य होतं की बापावर फार लिहिलं जात नाही कारण तुझं लिखाण चांगलं नाही असं सांगणारे प्रामाणिक बाप आजही आहेत. किंवा लहानपणी कामावर जाणारा बाप हा सीमेवर जाणाऱ्या सैनिकांसारखा वाटायचा. आपला बापच जग चालवतोय असं वाटायचं. तर सरांनी एक तरुण कार्यकर्ता चित्रपटाच्या माध्यमातून किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून एवढा प्रभावीपणे मांडलं आहे. सरांना एकच प्रश्न विचारायचा आहे की बाप हा व्यक्ती सरांच्या लिखाणातून आम्हाला पाहायला मिळेल का? जेवढा प्रभावी कार्यकर्ता तुम्ही मांडला. तसे काही सिनेमात छोटे आहेतच रोल आणि ही डिमांड म्हणजे लेखकाच्या हातात नसतं. पण लेखकाचा तो त्याच्यात निर्माता असतो. आणि मला मुळात असं वाटतं की या विषयावर नक्कीच लिहायचं. पण आई आणि बाप हे दोन असे विषय आहेत की जे लिहायला खूप ताकद लागते माणसात. म्हणजे जे आईवर जे खूप कविता लिहितात लोक त्यातल्या फार कमी कसदार असतात. कारण ती औपचारिकता म्हणून लिहिल्यासारख्या कविता असतात. जसं आजकाल शेतकऱ्यावर लिहायची खूप लोकांना हौस असते. शेतकऱ्यावर लिहिलं की फार लोकांना दाद मिळते असं वाटतं. म्हणजे ज्यांना काहीच माहीत नसतं शेतीत काय चाललेलं असतं काय नसतं. शहरात बसून ते कविता करत असतात. म्हणजे बऱ्याचदा एकाने तर मी एक कविता अशी ऐकलेली आहे की किती खुळखुळ वाजतात भुईमुगाच्या शेंगा, वाऱ्यावर डोलतात भुईमुगाच्या शेंगा. असं तर ह्याच्या बापाने पाहिलं होतं की वाऱ्यावर डोलतात भुईमुगाच्या शेंगा काय. तर ते म्हणजे हे असं शेतीवर अर्धवट काहीतरी कोणीतरी करत असतं आणि ते लोकांना दाद मिळवण्यासाठी करतं. तरी आई बाप हे असे विषय आहेत. म्हणजे बाप हा शब्द खरा म्हणजे माझ्या मते म्हणजे वापरला मस्त तो संत ज्ञानेश्वरांनी, बाप रखमा देवी वरू. तर ह्या शब्दात जी ताकद आहे ना, आपल्याला लाज वाटायला लागली बाप शब्द वापरायची. आपण बाप असं म्हणत नाही एकमेकांचं. म्हणजे त्यांनी आता ती शिवीसारखं त्याने बाप काढला. बाप शब्दात जी पॉवर आहे ना ती वडील शब्दात नाही आहे. वडील म्हणजे असं वडील धरा कोणीतरी मोठा एल्डर. बाप असं बाप वाटतं ना.
तर ते आपल्याला लाज वाटायला लागली. आपल्याकडे सगळ्यात मोठी तू बस तुझा प्रश्न तुला प्रॉमिस म्हणजे तेवढंच फक्त शब्दांच्या बाबतीत सांगतो की आपण किती गोंधळ घालतोय की थोड्या थोड्या गोष्टीत आजकाल आपल्याला लघवीला जायचंच नसतं. वॉशरूम आहे का, लू आहे का, काय कशामुळे, कोण आहेस तू, तुझ्या गावाला एकदा एस टी येते, तुला लून वॉशरूम काय नाटकं लागले तुझे कशासाठी हे आपलं म्हणजे उगाचच आपण बदलत चालू. उगाच आपल्याला आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव काय मी नेहमी म्हणतो की आपलं सगळ्यात दुर्दैव आहे की आपण मराठीत प्रेम व्यक्त नाही करू शकत, प्रपोज नाही करू शकत, करत नाही. गेली 40-50 वर्ष नाही करत. म्हणजे तुम्ही आठवा की कोणी असं कोण आहे की ज्याने मराठीत त्याच्या प्रेयसीला विचारलं किंवा ती प्रियकराला विचारलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे का. असं एक वाक्य आपण नीट बनवू शकलो नाही. आपण प्रेमावर मोठमोठ्या बाता मारतो. एक प्रपोज करण्यासाठी वाक्य नाही आपल्याकडे चांगलं की जी सगळी वापरतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडे नीट अजून शब्द इंग्रजीतच आपण ते बोलतो. तर ही जी सगळी गोष्ट आहे ही औपचारिक करत चालली आपल्याला. आपण हे इंग्रजीत जे थँक्यू सॉरी केलं आहे म्हणजे आता तुम्ही बघा त्या थँक्यू सॉरीने उर्मट झालो आहे आपण. म्हणजे मुलगा असं बापाला म्हणजे आपल्याकडे काय पद्धत होती, असं पाय लागलं की आपण पाया पडायचं असं. तर ते आता कसं करतात, सॉरी, उपकार करतोयस, हे सॉरी असतं, ह्याच्यात काहीच सॉरी नाही आहे. बापाने मुलाला पाणी द्यावं आणून, तो मुलगा हां थँक्यू, कुठला थँक्यू आहे तुझा. कारण काय होतं, ही आपली भाषा नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते व्यक्त आपण त्याच्यात कॅज्युअली म्हणजे असं व्यक्त होतं आहे ना. तेच आपलं खरं काय होतं की आपण प्रेमाने बघायचो एकमेकांकडे. आपण व्यक्त होण्यापेक्षा प्रेमाने बघायचो. आता आपल्याला सगळं इमोजीवर चाललेलं आहे. पोरं ते प्रेम इमोजीवर करतायत. म्हणजे आपल्या काळात जे आपण खरं खरं करत होतो ते आता एकमेकांना किस पण मोबाईलवर पाठवतात. काय म्हणजे ती लाजली हे फक्त ती लाल असलेलं कुठलं तरी असतं. या व्यतिरिक्त ती लाजलीच नाही आहे कधी. ती पाठवते फक्त एक चेंडू, ती पाठवते एक चेंडू, हा पाठवतोय आणि हे यांचं प्रेम आहे. म्हणजे आता फक्त नर्सिंग होम नाही आहे त्या मेसेज बॉक्समध्ये, बाकी सगळं आहे. मिठ्या आहेत, किस आहे, काय ते ब्लश म्हणता ना तुम्ही, हां हा नाही म्हणत तर ते हे सगळं इतकं खोटारड आहे, इतकं सगळं आपण खोटं व्यक्त होतोय, इतकं सगळं प्रेम असं चाललं आहे आपलं ह्याच्यावर. आणि त्याच्यात पुन्हा तो प्रियकर, तो सगळ्यात नालायक नीच माणूस, तो प्रेयसीला काय म्हणतो की माझं तुझ्यावर आभाळा एवढं प्रेम आहे. आणि हा आय लव्ह यू लिहिताना काय लिहितो, ILU. म्हणजे केवढा कंजूसपणा आहे हा. तुला अख्खं पण लिहायचं नाही, सॉरी नाही लिहितो, SRY, थँक्यू नाही लिहितो, ते THN काय असं काय एक्स, हां TY, आता तर TY बघा हे म्हणजे आता वा वा वा. बरं सगळ्यात हे तरुण पिढीचं म्हणजे ही वाईट आहे चांगलं आहे असं नाही मुद्दा, पण जे खरं होतं ते खरं होतं ना. हां इमोशन्स म्हणजे मिठी असते राव, ती मोबाईलमध्ये काय कशी काय असते ती मिठी. पण आणि मुळात या व्यतिरिक्त या 15-20 वर्षात, ह्या आत्ताच्या काळात चॅटिंगमुळे ह्यांनी त्या आय लव्ह यूचं तर फार माती करून टाकले. कुणीही कोणाला आय लव्ह यू म्हणतं, मित्र एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात, माणसं म्हणजे कुणीही कुणालाही आय लव्ह यू म्हणतं. पहिल्यांदा माझाही गैरसमज झाला. हां म्हणजे आमच्याकडे एक पार्सल न्यायचं होतं, मी प्रवास करणार होतो आणि आमच्याकडच्या एक बाई होत्या, वकील बाई म्हणजे त्या अशा, तर त्यांनी ते मला मागवलं, तर मी म्हटलं मी घेऊन आलो, त्यांना पाठवून दिलं. तर त्यांचा मेसेज आला मोबाईलवर मला, लव यू. मी आता आपण आनंद नाही तुमचा होतोय, डिलीट केला पटकन आणि विचार करत बसलो काय केलं आपण, काय आणलंय काय आपण, काय होतं काय त्या पार्सलमध्ये. मग मी असंच मित्राशी बोलताना की असं मला लक्षात आलं की असं सहज एकमेकांना लव यू म्हणतात लोक. म्हणजे असं आता पद्धत आली आहे की
एकमेकांना काही काम केलं तरी लव यू म्हणायचं. तर हे इतकं भयंकर मानसिक धक्का बसला मला तो, की एवढा मोठा विश्वासघात झालेला आहे माझा सध्या. हां, नंतर अशातला धक्का होता की पोरी ब्रो म्हणतात पोरींना, म्हणजे असं हे इतके वेगवेगळे धक्के आहेत ते आपल्याला पचवायचे आहेत. AI आल्यामुळे तर आणखी काय होणार आहे कृत्रिमपणाचं हे मला माहीत नाही. पण जोपर्यंत एखाद्या लेखकाच्या पुस्तकाला किंवा एखाद्या फोटोग्राफरच्या फोटोला बघायला तुम्हाला स्वतःहून चालत रिक्षात याच्यात यावं आणि हॉलमध्ये बसावं वाटत असेल, तोपर्यंत चांगले दिवस आहेत. याची आपली पण एक गॅरंटी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला वाटतं इतका वेळ आपण जे काही बघितलं, मग ते फोटोच्या माध्यमातून असो किंवा शब्दांच्या माध्यमातून असो, हे दोघेही कलाकारच आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने आजूबाजूचं जे काही घडतं आहे ते टिपण्याचा प्रयत्न करतायत. आणि सेल्फी ही संकल्पना माझ्या मते हेच आहे की जे काही घडतं आहे ते टिपणं आणि मग त्याचा पुन्हा आपण त्याच्यावर विचार करत राहणं. तर आज जाताना आपण आपलाच सेल्फी काढूयात आणि मग आपल्या सेल्फीवर आपण विचार करूयात असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर मी करण सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. शुभम साहित्य आणि सकाळ प्रकाशनाच्या वतीने आज प्रसिद्ध लेखक श्री अरविंद जगताप सरांचे सेल्फी या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. त्यामुळे आणि त्याचबरोबर सरांशी गप्पांचा कार्यक्रमही चांगलाच रंगला. या निमित्ताने मी जगताप सरांचे आभार मानतो. तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार धमकी देतोयस बरं का, आभार. या निमित्ताने तुमचा आभार मान. पण तो एक असा प्रकाशक आहे, व्यायामशाळा चालवतो असा प्रकाशक असा. तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार श्री अभय कानविंदे सर यांचेही आभार मानतो. आणि आमचे मुलाखतकार श्री समीर आटल्ले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जगताप सरांना बोलते केले आणि हा कार्यक्रम रंगला. त्यामुळे आटल्ले सरांचे आभार मानतो. शुभम साहित्यावर प्रेम करणारे आणि सकाळ प्रकाशनाचे निष्ठावंत वाचक असणारे आपण सर्व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यामुळे आपलेही आभार. आणि या ग्रंथाच्या प्रकाशनाची आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी देणारे आमचे मार्गदर्शक श्री आशुतोष रामगिरी सर, आम्ही कायम आपल्या ऋणात राहू. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. शुभरात्री.